नमस्कार. अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज मी तुम्हाला काकडीचा डोसा दाखवणार आहे. अगदी काही मिनिटात तयार होणारा डोसा झटपट नाश्त्याचा एक उत्तम व पौष्टिक पर्याय आहे. त्याचबरोबर जर तुम्ही इथे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर डोसा बघूया. आपण साहित्य बघून घेऊया काय काय लागणार आहे. इथे मी एक काकडी घेतली आहे स्वच्छ धुवून, नंतर 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे दही घेतलंय, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि मसाल्यांमध्ये आपण जिरं घेतोय अर्धा चमचा, थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण काकडी खिसून घेऊया. आपलं हे डोशाचं बॅटर तयार होईपर्यंत मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय, त्यामुळे आपला अजूनच वेळ वाचणार आहे आणि झटपट हा डोसा तयार होणार आहे. काकडी खिसून झाली आहे. 1 वाटी पिठाला 1 काकडी वापरावी. जसं आपण पिठाचं प्रमाण वाढवू तसं काकडीचं प्रमाण वाढवावं, म्हणजे डोसा छान लागतो. चला आता आपण बॅटर बनवून घेऊ. 1 वाटी कणिक मी घालून घेते यात. त्यात आपण आपली खिसलेली काकडी घालून घेऊया. आता यातच दही घालायचंय, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून ते मिक्सर मधनं काढले, चवीनुसारच मीठ. मी इथे 1 चमचा तिखट घालून घेते, अर्धा चमचा हळद, हळदीने छान रंग येतो आपल्या डोशाला, अर्धा चमचा जिरं आणि आपली बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया आणि मग लागेल तसं पाणी घालून आपण हे डोशाचं बॅटर बनवून घेऊ. थोडं थोडं पाणी ऍड करायचंय. आपल्याला जास्त पातळी नकोय हे बॅटर आणि घट्टही नकोय. आपल्या नेहमीच्या डोशाच्या बॅटर इतकंच आपण ह्याला पातळ बनवूया. जर आपल्याला दही नसेल घालायचं तर आपण ह्यात 2-3 चमचे लिंबाचा रसही घालू शकतो. दही मी फक्त आंबटपणासाठी घातलंय, नाही घातलं तरी चालेल. अगदी 10 ते 15 मिनिटात आपण हे डोसे बनवू शकतो. सकाळच्या गडबडीच्या वेळेस नाश्त्यासाठी वगैरे जर बनवायचे असतील तर एकदम उत्तम आयटम आहे हा. शिवाय खूप टेस्टी लागतो. त्याचबरोबर आपण तो गव्हाच्या पिठापासून आणि काकडीपासून बनवला, त्यामुळे तो पौष्टिकही आहेच. ओके, तर आता आपण हे असं बॅटर बनवलंय. एवढ्या अशा कन्सिस्टन्सीचं पाहिजे आपल्याला. आपल्या डोशाचं बॅटर तयार आहे बरं का. आपला तवाही तापलाय आता छान. आपण डोसे करायला घेऊया. तवा छान तापलाय. आपण खाली थोडंसं बटर किंवा तूप घालून घेऊया. एकदा पसरून घ्यायचं सगळ्या तव्यावर. आणि आता आपण आपला डोसा त्यावर पसरून घेऊया. 2-4 चमचे याच्यावर आपण आपलं बॅटर घालून छान पसरून घ्यायचंय. बऱ्यापैकी पातळ हे आपण पसरून घेऊया. जास्त जाड ठेवायची गरज नाही. एक 30-40 सेकंदांनी आपण थोडं थोडं तूप सोडून घेऊया कडेला, म्हणजे डोसा आपला छान क्रिस्पी होईल बरं का. पण तूप नसेल घालायचं तरी काहीच हरकत नाही. आपला तवा जर नॉनस्टिक असेल तर आपण ही स्टेप ऑप्शनल आहे. मस्त. आता मीडियम फ्लेम वरतीच आपण हे 2 ते 3 मिनिटं छान शिजू देऊया. दोन्ही बाजूनी छान हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे डोसा. पुन्हा हवं असेल तर थोडंसं तूप सोडूया आपण आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं आपण हा शिजवून घेणार आहोत. मस्त काढून घेऊया प्लेटमध्ये. अशाच प्रकारे आपण पुढचे डोसे करून घेऊया. 1 वाटी पिठाचे साधारण 3 मोठे डोसे होतील, किंवा जर आपण छोटे छोटे डोसे घातले तर 5-6 होतील. 2 लोकांच्या ब्रेकफास्ट साठी हे परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी कणिक आणि 1 काकडी.
तर मंडळी, आपले कुरकुरीत काकडीचे डोसे तयार आहेत. हे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा पुदिना आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता. नक्की करून बघा. कसे वाटले सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.